यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा स्कायमेटचा अंदाज. जून ते सप्टेंबर या कालावधीत अल निनो सक्रिय असेल, त्यामुळे यंदा 100% अधिक पाऊस पडण्याची शक्यता. कोल्हापुरात आज अचानक जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा. सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी. शिमगोत्सवात पाऊस आल्यानं ग्रामस्थांनी लुटला पावसाचा आनंद. 2 दिवसात कोकण आणखी तापणार. मुंबईसह बहुतांशी शहरांचं तापमान 35 अंशांच्या पार. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई. जलाशयामध्ये फक्त 14.30% जलसाठा. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी निवडणुकीत मशगूल. नियोजनाच्या अभावामुळे पाणी टंचाई निर्माण. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नांदेडमधून विमानसेवेला सुरुवात. प्रवासासाठी विमानतळावर नागरिकांची गर्दी. उडान योजनेअंतर्गत नांदेडहून दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरू. 1 जानेवारी ते 25 मार्च पर्यंत बेस्टमधून तब्बल 61,000 फुकट्या प्रवाशांचा प्रवास. त्यांच्याकडून 38,25,000चा दंड वसूल. दररोज सुमारे 800 विना तिकीट प्रवाशांना पकडलं जात आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. अंजली दमानियांच्या याचिकेवर उद्या सुनावणी. छगन भुजबळांना दिलासा, त्याविरोधात दमानियांची याचिका. लोकसभा निवडणुकीची मॅच मोदींनी फिक्स केली आहे, तर अंपायर आपणच नेमले. विरोधकांच्या 2 खेळाडूंना अटक केली. राहुल गांधींचा आरोप. ईव्हीएम आणि मॅच फिक्सिंग शिवाय भाजपला 180 जागा जिंकणं सुद्धा शक्य. राहुल गांधींचं आव्हान. प्रेस आणि सोशल मीडियावरती भाजपचा दबाव. गांधींचा आरोप. केजरीवाल यांच्यावरील कारवाई म्हणजे संविधानावर हल्ला. आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लढायचंय. रामलीला मैदानातून शरद पवारांचा भाजपवर हल्ला बोल. भाजप सर्वात लबाड पक्ष. सत्तेत राहण्यासाठी ईडी आणि सीबीआयला प्रोत्साहन देतात. अखिलेश यादव यांचा भाजपवर निशाणा. सेवानिवृत्त शब्दाचा मला राग येतो, त्यामुळे मी कधीच सेवानिवृत्त होणार नाही. उदयनराजेंची मिश्किल प्रतिक्रिया. साताऱ्यातील शिक्षिका सेवानिवृत्त कार्यक्रमात उदयनराजेंचं विधान. शासकीय कामकाजामध्ये मुख्यमंत्र्यांना मदत करणं ही खतगावकरांची जबाबदारी. मात्र खतगावकर राजकीय मदत करत असतील तर त्याची चौकशी होऊन त्यांना निलंबित केलं पाहिजे. शरद पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरेंची मागणी. देशाची सेवा किंवा विकासाच्या दृष्टीनं नाही, तर शरद पवारांना संपवण्यासाठी सुनेत्रा पवारांना उमेदवारी. भाजपचं हे षडयंत्र. खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.